नमस्कार, मी भूषिल लिंबे, चार्टर्ड अकाउंटंट आणि फायनान्शियल ॲडवायझर. आज एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन देणार आहोत. टर्म इन्शुरन्स आणि एंडोमेंट प्लॅन. नेहमी लोकांना प्रश्न असतो की टर्म इन्शुरन्सचा प्लॅन घ्यायचा का एंडोमेंट प्लॅन घ्यायचा. बेसिकली डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, फरक काय आहे, आणि एकच घ्यायला पाहिजे की दोन्ही घेतलं तरी चालेल. तर आज आपण याच्यातील फरक दोन्ही योजनांमध्ये आणि तो आवश्यक आहे का याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे. दोन्ही योजनांमधील मुख्य फरक काय आहे? टर्म इन्शुरन्स जो आहे त्याचा मुख्य उद्देश काय असतो? इन केस काही डिफिकल्ट कंडिशन आली, म्हणजे डेथ झाली फॅमिलीच्या मेन अर्निंग मेंबरवर, तर त्याचे पैसे मोठे मिळतात टर्म इन्शुरन्स मध्ये. फक्त डेथ झाली तरच पैसे मिळतात, उद्देश ते असतो. प्रीमियम जो आहे टर्म इन्शुरन्सला सगळ्यात कमी असतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखादी 30 वर्षाची व्यक्ती आहे, तिने 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढला 35 वर्षासाठी, तर जवळजवळ 20 ते 22,000 पर्यंत त्याला प्रीमियम येतो. प्रीमियम खूप कमी असतो, विमा संरक्षण खूप जास्ती असतं. म्हणजे प्रीमियमच्या हिशोबाने आपण बघितलं 22,000 वर्षाला भरतोय, पण 1 कोटीचा त्याला रिस्क कव्हर मिळतंय. मुदत पूर्ती लाभ म्हणजे 35 वर्षाचा आपण प्लॅन घेतलाय, तर त्याच्या अवधी कधी आपल्याला पैसे मिळतात का? तर नाही मिळत. परतावा म्हणजे पैसे आपण जे 22,000 वर्षाला भरतोय, तर आपल्याला पैसे मिळतील का? या केसमध्ये टर्म इन्शुरन्सच्या प्लॅन मध्ये फक्त डेथ झाली, या व्यक्तीची पॉलिसी आपण काढतोय, त्याचा मृत्यू झाला तरच पैसे मिळतात. 30 वर्षाची व्यक्ती आहे, त्यांनी 22,000 भरले, 35 वर्षाचा प्लॅन केलाय त्यांनी, 65 वर्षापर्यंत तो दरवर्षी 22,000 भरतोय आणि 65 वर्षानंतर पण ती व्यक्ती जीवित आहे, तर त्या केसमध्ये पैसे काही मिळणार नाहीत. तर परतावा आहे नाहीये. परतावा कधी मिळेल? फक्त 35 वर्षामध्ये मृत्यू झाला तरच परतावा मिळेल. योग्य योजना कोणासाठी? तर कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी. मेन जो व्यक्ती कमवणार आहे, तो कमवतो पैसे, त्याच्यावरती त्याची वाईफ, बायको आणि त्याची मुलं डिपेंडेंट आहेत. तर त्या व्यक्तीला काही बेरोजगार झाला, त्याचा मृत्यू झाला, तर त्या फॅमिलीच्या संरक्षणासाठी आपण टर्म इन्शुरन्स घेतो. एंडोमेंट प्लॅन मध्ये आर्थिक संरक्षण तर मिळतं, पण ते कमी मिळतं, भरपूर कमी मिळतं. पण पुढे ज्या वेळेला काही विशिष्ट योजनांसाठी आपण प्लॅनिंग करतो, मुलांच्या एज्युकेशनसाठी, त्यांच्या लग्नासाठी, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या रिटायरमेंटसाठी, निवृत्तीनंतर जे पैसे मिळतात त्याच्यासाठी आपण एंडोमेंट प्लॅन करू शकतो. प्रीमियम जो आहे तो टर्म इन्शुरन्स भरपूर कमी असतो, याच्या तुलनेत जास्ती असतो. संरक्षण पण टर्म इन्शुरन्स मध्ये जास्ती, एंडोमेंट मध्ये कमी. मुदत पूर्ती वेळा इकडे मिळू शकते आपल्याला, मदत कधी पैसे लागले तर आपल्याला पैसे मिळू शकतात. फलताना हमी लाभ हे बोनस म्हणजे सेम एश्युअर असतो. समजा आपण 10 लाखाची पॉलिसी काढली तर 10 लाख पण मिळतात, तर बोनस पण मिळतो आपल्याला योग्य प्रयोगासाठी. तर भविष्यातील जी आर्थिक उद्दिष्ट आहेत ना, ती जर का आपल्याला पूर्ण करायची असेल तर एंडोमेंट प्लॅन आपल्याला काढायला पाहिजे. टर्म इन्शुरन्सचा मुख्य उद्देश कुटुंबाचे आर्थिक संरक्षण. कमावणाऱ्या व्यक्तीचा जर का मृत्यू झाला तर त्यापासून कुटुंबाला संरक्षण मिळतंय. मात्र पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणताही परतावा टर्म इन्शुरन्स मध्ये मिळत नाही आपल्याला. जनरली टर्म इन्शुरन्स आम्ही सांगतो की वार्षिक जे उत्पन्न आहे त्याचे 10 ते 15 पट पाहिजे. म्हणजे वार्षिक जर का एखादा माणूस 10 लाख कमवत असेल तर 10 पट किंवा 15 पट, म्हणजे कमीत कमी त्यांनी 10 लाख कमवणाऱ्या व्यक्तीने 1 कोटी किंवा 1.5 कोटीचे टर्म इन्शुरन्सला असणं आवश्यक आहे. एंडोमेंट प्लॅनला विमा संरक्षणाबरोबर नियमित बचत करण्याची सवय लागतो. बचतीची सवय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बचत करायची सवय जनरली खूप लोकांना नसते, तर एंडोमेंट प्लॅन मध्ये ती सवय लागते आपल्याला. ही रक्कम मुलांचे शिक्षण, विवाह, निवृत्ती किंवा इतर महत्वाच्या उद्दिष्टांसाठी उपयोगी पडते. सोपे उदाहरण द्यायचे झाले आपल्याला, टर्म इन्शुरन्स आहे ते एखादी आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय, एखादी वास्तू आपण बांधतोय. टर्म इन्शुरन्स म्हणजे पाया मजबूत करणे, म्हणजे आपला प्लिंथ असते किंवा जो बेस असतो इमारतीचा, तो मजबूत जर का करायचा असेल तर त्याच्याच सेम त्याचा उपयोग म्हणजे काय की आपण टर्म इन्शुरन्स प्लॅन काढू शकतो. आणि मजबूत इमारत जर का जी पुढे वरती राहील, मजबूत पायावरती जी इमारत आपण कन्स्ट्रक्ट करतो किंवा बांधतो, तर ती एंडोमेंट प्लॅनच्या मार्फत आपण बांधू शकतो. तर टर्म इन्शुरन्स पण असणं गरजेचं आहे. जर का मध्येच माणूस जो कमवतोय तर नदीत जर का मृत्यू झाला
तर त्याच्या फॅमिलीला प्रोटेक्शन करण्यासाठी टर्म इन्शुरन्स पाहिजे. आणि सगळी जी आर्थिक उद्दिष्टे आहेत आपली, मुलांचं एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅन, मुलांचं लग्न, या कारणासाठी आपण एंडोमेंट प्लॅन घेतो. तर दोन्ही गरजेचं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि खालती दिलेल्या नंबरवरती काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.